नागपूर जिल्ह्यातील केळवद येथे एका तरुणानं पुलाच्या सुरक्षेसाठी चक्क शोले स्टाईल आंदोलन केल्याने खळबळ माजली। येथील ब्रिटिशकालीन पुलाला कठडे नसल्याने मागील आठवड्यात एक महिला पडली होती, तर शनिवारी एक चारचाकी वाहन काठावर अडकले होते। प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजता अक्षय पुजाडे या तरुणानं थेट पुलाखालील गढूळ पाण्यात उभे राहून आंदोलन सुरू केले। या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आणि वाहतूकही खोळंबली। स्थानिक पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने अक्षयची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आपल्या मागणीवर ठाम होता। अखेर रात्री उशिरा सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खेरडे, ठाणेदार आशिष सिंह ठाकूर आणि प्रभारी सरपंच गीतांजली वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। 31 डिसेंबरपर्यंत पुलाला कठडे बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री 8 वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले। आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि हजारो गावकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। आता मी या ठिकाणी आंदोलन करत आहे। मित्रांनो, काही दिवसाआधी एक आजी पडली या पुलामध्ये आणि काल एक कार गेली। परिस्थिती गांभीर्य अजिबात नाहीये। ते कार काढण्यासाठी कमीत कमी 2 तास लागले। या 2 तासाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत मधला कुठलेही व्यक्ती, ग्रामपंचायतमध्ये संबंधित कुठलेही व्यक्ती इथे आलेले नव्हते। ती बाई दारू पिऊन होती म्हणे, ठीक आहे। ती कारही दारू पिऊन होती का? आणि मी जे आंदोलन आज करत आहोत ते आंदोलन स्वतःसाठी नाही करत आहे, तुम्हा सर्व लोकांसाठी करत आहे। या पुलामध्ये कुणाचाही जीव गेला नाही पाहिजे, त्याच्या आधी मला हे आंदोलन करायचं। मानवतेच्या हिशोबाने मला दुसऱ्याचा जीव वाचवायचा आहे। वेळेचे महत्त्व का असते हे माझ्या भूषण भाऊ कुबडेले विचारा। आणि आज मला माहित पडेल की माझ्यासोबत किती लोक आहेत। या गावासाठी मी तर उभा झालो, पण माझ्यासाठी किती लोक उभे होतात आणि किती लोक येतात, किती लोक माझे आहेत आणि किती लोक स्वार्थी आहेत, हे आज मला माहिती पडेल। मी आज आंदोलन यावाल्या पाण्यात उभं राहून करणार आहे, आणि तोही एकटा। कशासाठी? तर संपूर्ण गावासाठी, संपूर्ण गावाच्या हितासाठी करता। माझ्यावर कुठल्या केसा लावायच्या त्या लावा तुम्ही, पण आता लोकांसाठी मी उभा राहीन। या आंदोलनामध्ये जर मला काही कमी जास्त होत आहे तर याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत बॉडीची असेल, त्यानंतर आरोग्य विभागाची असेल, तसंच सन्माननीय सचिव साहेबांची असेल आणि संबंधित तहसील कार्यालयाची असेल। जय महाराष्ट्र। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।